तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा पॅटचा पेपर. तर हा पेपर मराठी विषयाचा आहे आणि 2026चा असणार आहे. आता तुमची परीक्षा होईल तो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पेपर पूर्णपणे पाहणार आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला हा पेपर समजावून पण एक्सप्लेनेशन पण देणार आहे. तर हा पेपर तुमच्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला आता पटापट व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला बाकी विषयाचे पण पेपर हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता आणि लवकर सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया व्हिडिओ. तर चला आता पटापट आपण इथे प्रश्न पाहूया. तर मी खाली स्क्रोल करतो, तर इथे तुम्हाला सर्वात आधी तुमची तोंडी परीक्षा होणार आहे. तर ही परीक्षा तुमचे शिक्षक तुमची घेतील, तर इथं तुम्ही प्रश्न पाहू शकता. खालील प्रसंगी तुम्ही काय कराल ते तुम्हाला सांगायचे 3 गुणांसाठी आणि तुम्हाला हे विधाने वाचायचे. तर एक एक ओळीमध्ये सांगायचे की तुम्ही काय कराल ते. अशा सांगितल्यावर तुम्हाला इथे मार्क मिळून जातील. इथे तुम्हाला काय करायचे, एक एक ओळीमध्येच उत्तर सांगून द्यायचे, मग तुम्हाला इथे मार्क मिळून जातील. आता इथे खाली प्रश्न 2 पण दिला आहे, तर आपण पाहूया. तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एक फलाचे नाव सांगायचे आणि त्या फलाबद्दल थोडी 8 ओळींमध्ये माहिती लिहायची आहे. मग इथे तुम्हाला जे मार्क्स आहेत ते मिळून जातील. 2-4 गुण आहेत ते इथे मिळून जातील. तुम्हाला सोपे वाक्य बनवायचे आहेत. त्यानंतर 6वीच्या पुस्तकातील कोणती एक कविता तुम्हाला गायची आणि त्याचे कवीचे नाव सांगायचे आणि कवितेचा भावार्थ सांगायचा आहे. तर इथे तुम्ही कोणती पण एक सोपी कविता सांगू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पण मार्क मिळून जातात. तर खूप कविता आहेत. तुम्हाला फक्त एक कवितेचे नाव सांगायचे आणि त्याचे कवीचे नाव सांगून भावार्थ लिहा. मग तुम्हाला मार्क लगेच मिळून जातील. तर इथे लिहायचे पण नाही, तुम्हाला फक्त सांगायचे आहे शिक्षकांना. इथे मार्क मिळून जातात. मग अशा प्रकारे तुमची इथे तोंडी परीक्षा असणार आहे. तरी शिक्षक तुमचे नंतर घेतील पेपर झाल्यावर. आता आपण पुढे लेखी परीक्षा पण पाहूया कशा प्रकारे असणार आहे ते. तर इथे लेखी परीक्षेला सुरुवात होते. तर इथे पहिलाच प्रश्न 5 मार्कांसाठी आणि इथे तुम्हाला सांगितलं तुमच्या शाळेत घडलेली कोणती एक घटना आहे ती तुम्हाला 10-12 ओळीत वर्णन करायचे आहे. तुम्ही इथे कोणता पण एक लक्षात राहिलेला प्रसंग लिहू शकता, तुम्हाला मार्क मिळून जातील. त्यानंतर आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. इथं प्रश्न क्रमांक 5 सोपे सर्वात आधी उत्तर वाचा, समजून घ्या. त्यानंतर खालील हे जे इथे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत तुम्हाला. तर इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला 2 भाषांचे नाव लिहायचे, जसे की उत्तरामध्ये मराठी आणि हिंदी भाषा आले तर तुम्ही त्याचे नाव इथे लिहू शकता. त्यानंतर तुमच्या पायाला जखम झाल्यावर तुम्ही काय कराल ते तुम्हाला इथे लिहायचे. तर इथे तुम्ही लिहू शकता काय काय कराल ते. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पण मार्क मिळून जातात. आता आपण पाहूया पुढील प्रश्न. तर हे सेम प्रश्न पुढे आल्यात चुकून, तर इथे पाहूया ई मधला प्रश्न. तर ई मध्ये इथे तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न दिला. उत्तरात किमान 2 म्हणी तुम्हाला शोधून लिहायच्या आहेत. तर उत्तरामध्ये खूप सारे म्हणी आल्यात, तर तुम्ही उत्तरातील 2 म्हणी लिहू शकता. त्यानंतर खाली तुमच्या समोर एखाद्या व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली तर तुम्ही काय कराल ते इथे तुम्हाला लिहायचे स्वमतामध्ये. तर अशा प्रकारे येथील मार्क मिळून जातात. आता इथे प्रश्न क्रमांक 6 याच्यामध्ये तुम्हाला खालील वैभवची रोजनिशी दिली आहे, ती तुम्हाला इथे वाचायची आहे आणि सर्वात आधी रोजनिशी वाचा नीट आणि समजून घ्या. त्यानंतर खाली काही सोपे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवायला लागतील. तर आता पटापट ही रोजनिशी वाचून घ्या, मग आपण खालील प्रश्नांकडे येऊया. तर इथे पहिला प्रश्न आहे, तुला सहलीला जायला आवडते का आणि का ते तुम्हाला लिहायचे 1 मार्कांसाठी. आणि याच्या पुढील प्रश्न आहे, तुला सहलीला गेल्यावर तू कोणकोणती काळजी घेशील ते तुम्हाला लिहायचे 2 गुणांसाठी. म्हणजे इथे 4 ओळी तरी लिहा, मग मार्क मिळून जातील. आता इथे प्रश्न क्रमांक 7, तुला आवडणाऱ्या शिक्षकांबद्दल तुझ्या भावना लिही. तर तुम्हाला आवडणाऱ्या शिक्षकांबद्दल तुम्हाला इथे तुम्हाला काय वाटते त्या शिक्षकांबद्दल ते तुम्हाला इथे लिहायचे आहे. यानंतर पुढील प्रश्नाकडे येऊ आपण. तर इथे तुम्हाला शिक्षकांनी सांगितलेले शब्द ऐका आणि लिही. तर या ठिकाणी तुम्हाला शिक्षक कोणतेही काही शब्द सांगतील ते तुम्हाला ऐकायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तर इथे काही चिंता नका करू, शिक्षक तुम्हाला सोपे शब्द सांगतील ते तुम्ही ऐका आणि लिहा, मग इथे तुम्हाला मार्क मिळतील. तर हा प्रश्न झाल्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 9 याच्यामध्ये तुम्हाला एक सूचना फलक दिलाय, तर तो तुम्हाला नीट वाचायचा आहे. तर आधी तुम्ही हा वाचा, समजून घ्या. त्यानंतर खाली काही 2 प्रश्न आहेत, 2-4 ते तुम्हाला सोडवायचे आहेत. सर्वात आधी हा उत्तर समजून घ्या, मग आपण खालील प्रश्नांकडे येऊया. तर खाली पहिला प्रश्न आहे, सूचना फलकात कोणती माहिती दिली आहे ते तुम्हाला सांगायचे. इथे तुम्ही उत्तर लिहू शकता. वरील सूचना फलकामध्ये चित्रकला शिबिराबद्दल स्पर्धेबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर पुढील आहे, चित्रकला स्पर्धा कधी आहे ते तुम्हाला इथे पाहून लिहायचे. तर इथेच तुम्हाला दिनांक बघायला भेटेल. त्यानंतर चित्रकला स्पर्धेत नाव नोंदवायची तारीख कोणती आहे ते पण याचे पण उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही येथील गुण पण मिळवू शकता. तर आता आपण येऊ पुढील प्रश्नाकडे. तर पटापट मी खाली बघतो. तर इथे तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही 5 म्हणी लिहा आणि त्यांचा अर्थ लिहा. तर इथे तुम्ही कोणत्याही 5 म्हणी लिहू शकता, जसे तुम्हाला माहीत असतील त्या, जसे आपण रोज वापरतो.
त्या प्रकारे. तर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मी 2-4 म्हणी दिले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे लिहून त्याचा अर्थ लिहू शकता. मग इथे तुम्हाला 4 गुण मिळून जातात. तर त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. तर इथे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तर इथे हा प्रश्न 5 मार्कांसाठी आहे. तर तुम्ही इथे 10 ते 12 ओळींमध्ये निबंध लिहू शकता. तर इथे 2 विषय दिले आहेत, माझी शाळा आणि माझे घर, माझे कुटुंब. तर यापैकी तुम्ही कोणत्याही एका तुम्हाला आवडणारे विषय निवडू शकता आणि त्याच्याबद्दल या ठिकाणी 10-12 ओळींमध्ये निबंध लिहू शकता. तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर असणार आहे. तर इथे आपला पेपर संपला आहे. जर तुम्हाला या पेपरची उत्तरे पण हवी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी लवकरच या पेपरच्या उत्तरांचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि तुम्हाला बाकी विषयाचे पण पेपर हवे असतील तर तुम्ही कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा. तर आता सबस्क्राईब करा. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा पेपर घेऊन येऊया. तर बाय.